ॲक्टिव्हिस्ट आहोत, त्यामुळे सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जास्त वेळ घेणार नाही. पहिला जो मुद्दा आत्ता आला त्याच्यावर बोलेल आणि नंतर आरक्षणाच्या बद्दलची बाबासाहेबांची संवैधानिक भूमिका आहे 7-8 मिनिटात मी पूर्ण करेल. पहिली गोष्ट तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आर्टिकल 46 आहे संविधानाचं. स्टेट्स ऑन इट्स ओन विल मेक प्रोव्हिजन फॉर द सोशल इकॉनॉमिक पॉलिटिकल बेनिफिट ऑफ शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब अँड ओबीसीज असं बाबासाहेबांनी वर्डिंग लिहिलं आहे आर्टिकल 46 मध्ये. त्यामुळं दुसरं एक प्रोव्हिजन कदाचित आपल्याला माहीत नसेल संविधानाचं, ते आहे की प्लॅनिंग कमिशनचं रेझोल्युशनचा ड्राफ्ट सुद्धा बाबासाहेबांनी तयार केलेला आहे. आपल्याला माहीत असेल नाही. संविधानाच्या एकूण 23 कमिट्या होत्या. त्या 23 कमिट्यापैकी 23 कमिट्यांना त्यांनी मेमोरंडम दिले. नंतर कालांतराने असं झालं की डॉक्टर आंबेडकरांनी काय म्हटलं याच्यावरच चर्चा सुरू झाली, कारण संविधान बनवायचं कसं माहीतच नाही. मग शेवटी बघा बाबासाहेब कसं गेम करायचे. पहिल्यांदा थीम द्यायचे, थॉट द्यायचे, नंतर ॲक्शन द्यायचे आणि नंतर सोल्युशन द्यायचे. मग असं झालं कालांतराने की 23 कमिट्यापैकी 19 कमिटीला बाबासाहेबांना त्या कमिटीवर घेतलं आणि नंतर बाबासाहेब जसं म्हणतात तसंच ते धोरण होत गेलं आणि पुढं मग ब्रिटिश गव्हर्नमेंटकडून असं आलं की यांना तुम्ही ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन बनवलं पाहिजे. अँड थिंग हॅपन, कॉन्स्टिट्यूशन बिकेम. त्यांनी 46 आर्टिकलमध्ये विशेषतः आर्टिकल 37 आहे, आर्टिकल 39 आहे, 43 आहे आणि विशेष करून 46 आहे. 46 नुसार जसं आंध्रा तेलंगणा या 2-3 राज्यांनी, कर्नाटकाने जसं SC/ST TSP SC/ST ॲक्ट आणि TSP ॲक्ट याचा जो ॲक्ट तयार केला, तशाच ॲक्टचा ड्राफ्ट आम्ही 2013ला गव्हर्नमेंटला सादरही केला होता. पण अडचण अशी आहे की तो ड्राफ्ट पुटअप करण्यासाठी आणि कायदा मंजूर करण्यासाठी त्याला समर्थन असणाऱ्या लोकप्रतिनिधींची, आमदारांची संख्या असणं गरजेचं आहे. शेवटी कायदा बनवणारे लोकप्रतिनिधीच असतात. समाज कितीही जागरूक असो, पण समाजाचे जे प्रतिनिधी जेवढे जास्त जागरूक असतील त्यानुसार आपल्याला आपले हक्क आणि अधिकार मिळतात. त्यावेळी आमचं 2013मध्ये केंद्रातले थावरचंद गेहलोत म्हणून मिनिस्टर होते आणि त्यांच्याकडे हर्षदीप कांबळे सर त्यांच्याकडे होते. पण त्यावेळी आम्ही बिल त्यांच्याकडे सादर केलं होतं महाराष्ट्राच्या SC/ST TSPचं, पण पॉलिटिकल रिझनमुळे ते होऊ शकलं नाही. आजही आपल्या लोकांच्या या म्हणजे उपवर्गीकरणाच्या मागणीसोबत SC/ST TSP ॲक्टच्या मागणीला जर आपण तेवढंच महत्त्व दिलं तर तो कायदा सुद्धा होऊ शकतो, कारण 3 राज्यांनी केलेला आहे आणि हे संवैधानिक अधिकार आहे आपले DPSPचे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचे. त्यामुळे ही गोष्ट शक्य आहे. आपण हा जो मुद्दा उचलला आहे अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट, आरक्षणाची भूमिका मांडताना बाबासाहेबांचं काय म्हणणं होतं. बाबासाहेबांनीचे 3-4 भाषणं अतिशय महत्त्वाचे. 17 डिसेंबर 46चं जे पहिलं भाषण, त्यानंतर 4 नोव्हेंबर 48चं आणि सर्वात महत्त्वाचं भाषण आहे 25 नोव्हेंबर 1949चं. त्यामध्ये ते म्हणतात की आपल्याला हा देश राष्ट्र बनवायचा आहे आणि राष्ट्र बनवण्यासाठी ते म्हणतात दोज हू बिलीव्ह दॅट इंडिया इज अ नेशन दे आर इन इल्युजन. जे असं समजतात की भारत एक राष्ट्र आहे ते भ्रमात आहेत. वी आर नॉट नेशन एट, वी आर नेशन इन द मेकिंग. आपण राष्ट्र बनण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत. राष्ट्र बनण्यासाठीचा अडथळा काय बाबासाहेब म्हणतात, त्याच भाषणात सांगतात कास्ट आर अँटी नॅशनल. जाती हे राष्ट्रविरोधी तत्व आहे. अनलेस अँड अंटिल यू वोंट एनिलेट ऑर इरॅडिकेट द कास्ट, दिस कंट्री विल नॉट बिकम अ नेशन. आणि याच्यामुळे प्रभावित समाज किती आहे, 85% पेक्षा जास्त समाज या जातीमुळे सफरर क्लास झालेला आहे. मग याला जर अपलिफ्ट करायचं असेल तर संविधानामध्ये प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. आरक्षण हे नंतरचं मागणं आहे बाबासाहेबांचं. प्रतिनिधित्व संख्येच्या प्रमाणात तुम्ही आम्हाला सगळे हक्क द्या. काय तुम्ही फंड द्या, बजेटरी अलोकेशन मधला फंड द्या. त्यानंतर जे आम्हाला सामाजिक आम्ही पिडलेले आहोत, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या आरक्षण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे नाही. जोपर्यंत जाती व्यवस्था आहे, जोपर्यंत सामाजिक शोषण आहे, तोपर्यंत आरक्षण राहणार आहे. आणि तेही जातीला आरक्षण नाही मागितलं बाबासाहेबांनी, जातीच्या समूहाला, वर्गाला. डिकास्टिंग द कास्ट ही थेअरी बाबासाहेबांनी ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये मांडलेली आहे. बाबासाहेब म्हणतात एव्हरी पॉलिटिकल रेव्होल्युशन प्रिसिड्स कल्चर अँड सोशल रेव्होल्युशन. त्यामुळं जाती खतम केल्याशिवाय आपला देश राष्ट्र उभं राहू शकत नाही आणि जातीच्या तिथले भांडणं छोट्या छोट्या गोष्टीसाठी होत राहतील. यासाठी जातींचे वर्ग केले, त्याला लिगल फॉर्मॅटमध्ये नावं दिले.
शेड्यूल कास्ट 1700 जाती, शेड्यूल ट्राईब 1000 जाती भारतातल्या आणि 3775 जाती ओबीसी. हेतू असा होता, सॉरी एक मिनिट, त्यांचा हेतू असा होता की एकसारखे लोक, एकसारखे दिसणारे, एकाच एक ठिकाणी राहणारे, एकसारखाच व्यवसाय करणारे लोक जातीमध्ये विभागलेले आहेत आणि जात हे अँटी नॅशनल राष्ट्र बनवूच देत नाही आणि लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटीचे प्रिन्सिपल येऊच शकत नाही. त्यासाठी जाती नष्ट केल्या पाहिजे म्हणून जातीचे समूह तयार केले. डिकास्टिंग द कास्ट सोल्युशन वॉज दॅट टू मेक SC, ST अँड ओबीसी आणि यांना त्यांच्या संख्येनुसार प्रतिनिधित्व द्यायचं. त्यावेळी ओबीसीचे लोक सोबत नसल्यामुळे ते आता हे करायचं कसं? डिकास्टिंग द कास्ट, जाती नष्ट केल्या पाहिजे म्हणून या लोकांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व द्यायचं आणि ते लागू करण्यासाठी आरक्षणाची थिअरी पुढे आली. आता काय चालू आहे? उपवर्गीकरणाच्या माध्यमातून डिकास्टिंगची थिअरी पुन्हा जातीमध्ये विभाजन करायचं आहे म्हणून आपलं अबकड आहे. जर उपवर्गीकरण जर झालं तर असं समजून चला की आपण जाती जातीमध्ये पुन्हा विभागल्या जाणार आहोत आणि जात हे एक राष्ट्र आहे असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. कास्ट इटसेल्फ इज अ नेशन. त्याचे स्वतःचे नियम आहेत, त्यांच्या थेरीज आहे, त्यांची फिलॉसॉफी आहे. सगळे जगण्याचे, जन्माचे, मरण्याचे सारे नियम जातीचे अलग अलग आहेत. त्यामुळं हे जर नष्ट करायचं असेल तर उपवर्गीकरणाला आपल्याला बेंबीच्या देठापासून विरोध करावा लागेल. आणि पहिल्यांदा सांगतो, उपवर्गीकरण कोणासाठी घातक आहे? ते सगळे व्हाईट कॉलर लोक आपण बसलेले आहोत ना, या पिढीला, एकाच पिढीला आरक्षण दिलं जाणार आहे. तुमच्या पुढच्या पिढीचं आरक्षण खतम. ते मात्र हजारो वर्षापासून उपभोगतील. त्यांच्यासाठी EWS आणलं, कुठला सर्वे नाही, कुठला एम्पिरिकल डाटा नाही, काहीच नाही. आणि आपल्याला जे आपल्याला नाकारलं ते आपल्याच कुऱ्हाडीच्या दांडा होताच काळ म्हणून त्यांच्या मार्फतच करण्यात आलं. तर हे सिस्टीम अशी काम करते. त्यासाठी आपण 2-3 प्रकारचे आंदोलनं उभे केले पाहिजेत. एक इंटेलेक्च्युअल क्लास इज इन्फ्लुएन्शियल क्लास. बाबासाहेबांचं म्हणणं आहे बुद्धिजीवी वर्ग हा प्रभावशाली असतो बिकॉज ही कॅन फोरसी. तो भविष्यात पाहू शकतो, काय होतं काय नाही होत त्याला कळतं. त्यामुळे इंटेलेक्च्युअल क्लासनी जशा अशा परिषदा घेतलेल्या आहेत, ह्या परिषदांच्या मार्फत जनमानस तयार करणं गरजेचं आहे. एक दुसरी गोष्ट आहे, कॉन्स्टिट्युशनल राईट प्रोटेक्ट करण्यासाठी कोर्ट इज द कस्टोडियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळे जी आपली वकिलांची टीम आहे, या टीमची जिम्मेदारी आहे की लिगल फॉर्मॅटमध्ये आपल्या कॉन्स्टिट्युशनल राईट्स आहेत यांना लिगल फॉर्मॅटमध्ये पुटअप करून सर्व शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबने, ओबीसीच्या सगळ्या वकिलांनी याला अगदी ताकदीनं लढायला पाहिजे. त्यामुळे स्मिताताई मून सर आणि सुप्रीम कोर्टाचे जे आहेत ॲडव्होकेट सर, यांची जास्त जिम्मेदारी आहे. त्यांच्यासोबत पाठीराखा म्हणून समाजाचं बॅकिंग असणं, चळवळ उभी राहिली पाहिजे जनमानसाची. आणि आमचं म्हणणं आहे की उपवर्गीकरणाच्या चळवळीमध्ये आम्ही जेव्हा अमरावतीत मोर्चा काढला होता तर 80% लोक हे सुशिक्षित, वेल क्लास, वेल ड्रेस आणि पांढरपेशे वर्गाचे लोक होते. हे याच्यासाठी गरजेचं आहे की वी आर इंटेलेक्च्युअल क्लास. जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला फॉलो करणारा समाज आपल्यासोबत येतो. त्यामुळे सर्वात मोठी जिम्मेदारी आपली आहे. मुंबईच्या मोर्चाची गोष्ट सांगतो सर. अमन सर, प्रीतम सर आणि स्मिताताईंना मुंबईच्या मिटिंगमध्ये मोर्चात मिळालं आणि सभागृहामध्ये स्थगन प्रस्ताव आणला. स्थगन प्रस्तावाच्या अगोदरच्या दिवशी आम्ही 2 लोकांनी स्थगन प्रस्तावाचा ड्राफ्ट बनवून दिला, विरोधी पक्ष नेत्यांना आणि उभाटाचे एक आमचे मित्र आहेत सिद्धार्थ खरात साहेब आमदार, त्यांना. स्थगन प्रस्तावाचा एवढा डिटेल प्रस्ताव सभागृहामध्ये मांडला गेला आणि इकडे मोर्चा चालू होता. 60,000 लोक छत्र्या घेऊन उभे होते. 4 तास धो पाऊस पडत होता मुंबईला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मोर्चांची माहिती त्या प्रस्तावात होती. मुंबईचा मोर्चा चालू आणि स्थगन प्रस्ताव चालू. त्यामुळे एक परिणाम झाला कि द्रोणाचार्य बैकफुट आला, क्योंकि द्रोणाचार्य अभी जिंदा है और जाति भेद करना और भेदभाव करना उसका धंधा है. द्रोणाचार्य ने सोचा की जे डेलिगेशन जे आलं होतं मुंबईला, ते डेलिगेशन मुख्यमंत्र्यांनी नाही स्वीकारलं. त्यांनी डेप्टी CMला डायरेक्टिव्ह दिले की तुम्ही निवेदन स्वीकारा. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण संघटित होतो, जेव्हा आपण एक सारखा विचार करणारे लोक म्हणून समूहाच्या मार्फत पुढे येतो, तेव्हा या सिस्टीमला आपण घाबरवतो. एक मुलगा 3 महिन्यापूर्वी कोणाच्याच ओळखीचा नव्हता, तो बाबासाहेबाचा फोटो घेऊन आला एअरपोर्टवर आणि त्याच्या भोवती सगळं फिरत आहे.
त्याची अमेरिकेतली सगळी बेसिक माहिती कालच गव्हर्नमेंटनी मागितली. एवढी कॉन्स्पिरसी केल्या जाते. कदाचित जेनजी सुद्धा आपल्यासोबत येतील. म्हणून रिक्वेस्ट राहील की दीक्षाभूमीच्या कार्यक्रमात जर अभिजित तिपकेला जर आपण आणू शकला तर एक सिम्बॉल म्हणून उभं राहील. असू द्या, काही लोक डाऊट करतील, पण सगळे फोर्सेस आपल्याला एकत्रित करावे लागतील. अदरवाईज नेक्स्ट जनरेशन विल बी फेसिंग द हार्मफुल सिच्युएशन. पुढच्या पिढीचं काहीच खरं राहणार नाही. त्यासाठी आपल्या इंटेलेक्च्युअल क्लासनी जिम्मेदारी घ्यायची जरूरत आहे. मोर्चे कसे काढायचे, आंदोलनं कसे काढायचे आहेत ते आपण बंद दरवाजामध्ये ठरवू शकतो. इंटेलेक्च्युअल क्लास डिसाईड करू शकतो आणि आपण रस्त्यावरची पण लढाई ताकदीनं उभी केली पाहिजे. आणि जे इंटेलेक्च्युअल क्लास आहे ना त्यांनी थोडेसे खिसे पण खाली केले पाहिजेत. त्यामुळे देवपारे साहेबांची जी मागणी आहे ना, देवपारे साहेबांसारखा माणूस किती दिवस सांगेल? त्यांची ऐपत आहे, ते तर लाख का करोड रुपये देऊ शकतात. पण रिप्रेझेंटेशन म्हणून जोपर्यंत आपल्या खिशाला आपण हात लावत नाही तोपर्यंत समाज पुढे जात नाही. मी नेहमी म्हणतो की बाबासाहेबांना माझ्यामधून मायनस केलं तर माझं व्हॅल्यू शून्य आहे. मला माझ्याशी तुम्ही सर्व सहमत असाल. आपल्यातून बाबासाहेबाला मायनस करा, आपण झिरो आहोत झिरो. त्यामुळे बाबासाहेबाच्या एका शब्दासाठी आपण आपलं वाचलेलं जीवन अर्पण केलं पाहिजे. एवढंच सांगतो. पुढे चालून आपल्याला 1 लाखाचा मोर्चा नागपूर अधिवेशनात काढायचा आहे. अमरावतीमध्ये आमची पूर्ण जिल्ह्याची टीम तयार आहे. आम्ही अमरावती डिव्हिजनचे 5 जिल्ह्याचं नियोजन सुरू केलेलं आहे सगळ्या बाबतीत. पण नागपूरने लीड करावं, कारण नागपूर हे दिस इज अ पॉवर सेंटर ऑफ दिस कंट्री. दिस सिटी विल कन्वर्ट टोटल ट्रान्सफॉर्मेशन इन टू रेव्होल्युशन. एवढं बोलतो. माझं चुकलं असेल तर माफ करा. जय भीम, नमो बुद्धाय.